देशात आजवर केवळ राज्यसभा ही एकमेव जागा होती जिथे काँग्रेस भाजपच्या पुढे होतं। पण आता इथलंही स्थान भाजपने हिसकावून घेतलेलं आहे। लोकसभा, अनेक राज्य, राष्ट्रपती, उपराष्ट्रपती अशी सगळी पदं काबीज केल्यानंतर घटनात्मकरित्या काँग्रेसकडे उरलेला हा शेवटचा बुरुजही ढासळलेला आहे। पहिल्यांदा लोकसभा, मग राजकीय दृष्ट्या महत्त्वाची असलेली राज्य, आणि त्यानंतर राष्ट्रपतीपद। टप्प्याटप्प्यानं देशाचं संपूर्ण राजकीय वर्तुळ काबीज करणारा भाजप आता राज्यसभेतही नंबर 1 पक्ष ठरलाय। मध्य प्रदेशातून संपतिया उईके यांची राज्यसभेवर बिनविरोध निवड झाल्यामुळे भाजप खासदारांची संख्या 58 वर पोहोचली आहे, तर काँग्रेसची सदस्य संख्या 57 वर अडखळलेली आहे। राज्यसभेमधली भाजपची ही घोडदौड आगामी काळातही वेगानं सुरू राहणार आहे। म्हणजे गुजरातमध्ये अमित शहा आणि स्मृती इराणी या दोघांचाही विजय पक्का आहे। अहमद पटेल यांना जर झटका बसलाच तर तिसरी जागा सुद्धा भाजपच्या नामावरती होऊ शकते। आणि राज्यसभेमधला सगळ्यात मोठा बदल हा पुढच्या वर्षी मार्चमध्ये दिसेल, जेव्हा यूपीतल्या महाविजयाच्या जोरावरती 9 पैकी तब्बल 8 खासदार हे केवळ भाजपचे निवडून येतील। भाजपच्या रणनीतीमुळे राज्यसभेतल्या विरोधकांच्या बाकांवरचे अनेक दिग्गज पुढच्या काळात गायब होणार आहेत। काँग्रेसचे चाणक्य अशी ओळख असलेल्या अहमद पटेलांबाबतचा सस्पेन्सही कायम आहे। 93 सालांपासून सलग 24 वर्ष राज्यसभेवर निवडून येणाऱ्या पटेलांपुढे भाजपने जोरदार आव्हान निर्माण केलंय। सीताराम येचुरी आणि मायावती दोघेही राज्यसभेत पहिल्या बाकावरचे सदस्य, पण दोघेही आता राज्यसभेत दिसणार नाहीयेत। दलित अत्याचाराच्या मुद्द्यावर बोलू दिलं नाही असं सांगत मायावतींनी तडकाफडकी राजीनामा दिला। पण 19 आमदारांच्या जीवावर पुन्हा राज्यसभेवर निवडून जाऊ शकत नाही याची जाणीव असल्यामुळे मायावतींनी राजीनामा दिला हे सांगण्यासाठी तज्ज्ञांची गरज नाहीये। तर येचुरींच्या बाबतीत त्यांच्या कर्मठ पक्षाचा कडक नियम आड येतोय। भाजपचे राज्यसभेतले विरोधक म्हणून जे आक्रमक आहेत त्यातलं एक प्रमुख नाव म्हणजे शरद यादव। पण नितीश कुमारांना आपल्या बाजूला करून यादवांचा आवाज थंड करण्यात भाजपला यश आलंय। जेडीयूचे 10 खासदार तर भविष्यात एआयडीएमकेने साथ दिल्यास त्यांचे 13 खासदारही एनडीए सोबत असतील। सीताराम येचुरी, मायावती आणि जर निवडणूक हरले तर अहमद पटेलही, हे 3 प्रबळ विरोधक बाजूला करण्यामध्ये भाजपला यश येताना दिसत आहे। राज्यसभेतल्या धोरणात्मक चर्चांमध्ये ज्यांच्यामुळे रंगत यायची असे हे 3 विरोधक। खरं तर 2014 नंतर मोदींना सगळ्यात जास्त चिमटे, सगळ्यात जास्त टीका कुठे झाली असेल तर ती याच राज्यसभेमध्ये। पण याच राज्यसभेमधले अनेक दिग्गज आणि अनेक मान्यवर नेते बाजूला करण्यामध्ये सध्या भाजपला यश येताना दिसतंय। कॅमेरामॅन योगेशसह प्रशांत कदम, एबीपी माझा, नवी दिल्ली।